नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. फळांचा राजा हापूस आता फार मोठ्या प्रमाणात पिकू लागला आहे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून बनवलेला शिरा. तर चला बघूया आमच्या सौभाग्यवती कशा प्रकारे आंब्यापासून शिरा बनवत आहेत. चला बघूया आंब्यापासून बनवणारा शिरा. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते प्रथम पाहूया. इथे आपण घेतला आहे 1 वाटी रवा, अर्धा वाटी तूप. आम्ही इथे अर्धा वाटी साखर घेतली, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड किती पाहिजेत तशी साखर घेऊ शकता. त्यानंतर 1 वाटी आंब्याचा रस, 1/4 वाटी दूध आणि 1/4 वाटी पाणी. स्वादानुसार तुम्ही वेलची पावडर घेऊ शकता, ड्रायफ्रूट, काजू, बदाम तसेच जे पदार्थ उपलब्ध असतील ते घेऊ शकता. सर्वप्रथम कढईत तूप घ्या. तूप गरम झालं की त्यात रवा टाकून मंद आचेवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. मिश्रण व्यवस्थितरित्या ढवळा, जेणेकरून एकसंग होईल आणि रवा चांगल्या प्रकारे भाजू शकेल. रवा भाजताना त्यात ड्रायफ्रूट टाकून घ्या, जेणेकरून त्यांचं एकसंग असं मिश्रण होऊन ड्रायफ्रूटही चांगले रव्याबरोबर भाजून निघतील. रवा भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम केलेले दूध आणि पाण्याचे मिश्रण ओतायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून त्यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट वाफ द्यायची आहे. मिश्रण व्यवस्थित ढवळायचे आहे, जेणेकरून एकसंग होऊन जाईल. त्यानंतर त्यात साखर टाकून परत मिश्रण व्यवस्थित ढवळायचं आहे.
साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्या मिश्रणात आंब्याचा रस टाका. आंब्याचा रस टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर एखादा मिनिट परत वाफ द्यायची आहे. सर्वात शेवटी वेलची पावडर टाकायची आहे, म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो. सर्वात शेवटी वेलची पावडर टाकल्यामुळे त्याचा स्वाद टिकून राहतो. वेलची पावडर टाकून बघूया. आणि मित्रांनो, अशा प्रकारे सुंदर असा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. तुम्हीही घरी तुमच्या अशा प्रकारे आंब्याचा शिरा तयार करू शकता. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. सुंदर असा तयार झालेला शिरा